चारणी अनंत राशी तप आणि पापाचे कळप किती पाप अनंत पाप राशी इतकं पाप संपवलं म्हणले पुण्य किती दिलं छटाकभर किती दिलं गणता करता येत नाही एवढं पुण्य पाप किती होतं त्याची बी गणता करता येत नाही इतकं पाप आणि पुण्य किती दिलं त्याचीही गणता करता येत नाही इतकं पुण्य इतकं नामचिंतन महाराज सामर्थ्यवान आहे पाप संपवलं तेही मापता येत नव्हतं इतकं पाप होतं आणि पुण्य दिलं तेही मापता येत नाही इतकं पुण्य दिलं नामचिंतनात आता बघा मी दोन साधनं सांगितली पाप संपून पुण्य उत्पन्न करण्याची दोन साधनं एक भगवंताचं चिंतन आणि दुसरं संत महात्म्याचं स्मरण संत महात्म्याच्या स्मरणानं पाप जातात का देवाला पाप संपवायला तरी महाराज तास दोन तास तरी भजन करावं लागतं पण आमच्या संत महात्म्याला अर्ध क्षणाची वेळ दिली तरी महाराज भरपूर पाप संपली जातात तेने होय शांती महत पापा किती पापा वेळ किती अर्ध क्षण देवाकडून संपवायला तरी थोडं जास्त वेळ लागते कारण देव समर्थ आहे आणि समर्थाच्या दारामध्ये गर्दी थोडी जास्त आहे त्याच्यामुळे आपलं काम व्हायला देवाकडे तरी थोडी जास्त वेळ लागते पण संत भगवंतापेक्षाही सामर्थ्यवान आहेत किती वेळ द्यायची फक्त पण दिलेली अर्धक्षण वेळ सुद्धा आता अर्धक्षण द्यायची याचा अर्थ असा होत नाही एका महाराजाकडून माळ एकदा घालायची पुन्हा तिकडलं संपलं की पुन्हा दुसरीकडे जाऊन आणखी तिकडं काम करायचं अगोदर ह्याच्यावर श्रद्धा ठेवायची मग पुन्हा दुसऱ्यावर ठेवायची असा त्याचा अर्थ होत नाही अर्धक्षण संताला देणं याचा अर्थ ज्या वेळेस आम्ही जन्माला येऊ त्या वेळेस त्या संत महात्म्यावर श्रद्धा असणं याचा त्याचा अर्थ होतो अशी जर पूर्ण वेळ संत महात्म्याला दिली अर्धक्षणाची कारण अर्ध क्षणामध्ये सुद्धा संत महात्म्याला तन्मन धन समर्पित केलं तरी काही ते परत काढून घेता येतं का आणि ज्या वेळेस संत महात्म्यापासून आपण दिलेले इंद्रिय परत घेऊ त्यावेळेस आपल्या ठिकाणी पापच उत्पन्न होतं विठ्ठल विठ्ठल महात्म्याच्या अर्धक्षणाच्या संगतीनं मोठ्यात महत पाप याचा अर्थ मोठे पाप म्हणजे महापाप महापापातले महापाप घडलेले असले तरी संत महात्म्याची अर्धक्षणाची संगत घडली तर महाराज महापापाचा नाश होतो म्हणजे महापापाचा नाश होतो गंगेलाही गेल्यानंतर पापाचा नाश होतो पण संत महात्म्याकडे गेल्यानंतर पुण्य उत्पन्न होतं का महाराज म्हणतात नुसतं पुण्य नाही पुण्यवंत होतो अभंगाचं प्रथम वाल्या कोळ्याचं पाप गेलंच की एवढंच नाही अनेक
जन्माच्या पापाचं क्षालन संत महात्म्याच्या संगतीत झालेलं आहे.